यावर्षी ड्रॅगन फ्रूटला थोडं लवकर बार लागला. मागच्या वर्षी उशीर झाला होता. जवळपास आपला 1 महिन्याच्या अगोदरच फळधारणा व्हायला सुरुवात झाली. पाऊस लवकर झाला म्हणून काय काही कळेना आणि आपण कटाई पण वेळेवरच केली होती. यावर्षी लवकर माल लागून लवकरच समाप्त होणार आहे. म्हणजे आता फळ धरायला सुरुवात झाली. या ड्रॅगन फ्रूटच्या झाडाला अजून 12 महिने पण झाले नाही. याला आता ऑक्टोबरमध्ये 12 महिने होतील. म्हणजे एवढं ग्रो झालेलं आहे. हे बघा आता याला आहे ना, जवळपास आपल्याला ऑक्टोबरमध्येच माल मिळणार आहे. म्हणजे याचा एकदा माल चालू झाला धरणीला की ऑक्टोबरपर्यंत याचा माल मिळतो ड्रॅगन फ्रूटचा. म्हणजे 1 महिन्याचा त्याचा कालावधी असतो माल पकडण्याचा. हे आपलं 18 महिन्याचं झाड. हे ड्रॅगन फ्रूटचं 18 महिन्याचं झाड असून याला आता फळधारणा झालेली आहे. आणि यावर्षी थोडं लवकरच फळधारणा झाल्या, कारण पाऊस लवकर चालू झाल्यामुळं असं वाटतं की लवकर थोडं फळधारणा झाली असेल. तसं आपल्याला हे जुलैमध्ये चालू होतात यांना फुलं येण्यासाठी. आणि यावर्षी ना जूनमध्येच चालू झाले. आणि हे फळ एकदा फुल एकदा पक्व झालं, फळधारणा झाली ना, याला जवळपास 40 दिवसामध्येच हा पक्व होतो. म्हणजे खाण्यास आपल्याला एका महिन्यामध्ये समजा आपला खाण्यासारखा होतो. 1 महिना ते 40 दिवस. आणि हे दिसतं ना, हे फक्त आता केवळ एक 8-9 महिन्याचं झाड आहे. हे जवळपास 12 ते 13 फुटापर्यंत वाढलं आहे. 18 महिन्यामध्ये फळधारणा होते, चांगली जर व्यवस्था केली तर. खत, पाणी आणि त्यांची कटाईची मेहनत.